दिनेश. धर्मेंद्र. नॉस्टा केनला गुरु पवार. पहिला बॉल इनसाइड आउट खेळून काढला जातोय. यावरती जरूर 4 धावा दिल्या देखील जात आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकाराने केलं जाते स्वागत गोलंदाज दिनेश. दुसऱ्या बॉलवरती देखील फटका खेळून काढला जातोय. मिडॉनला अगदी मात्र आपण पाहतोय बीट केलं जाते. लॉंग ऑन वरती लखन असेल चेंडू फील्ड करेल सिंगल रन. या सिंगल निशी मात्र आपण पाहतो तर संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉल कंप्लीट झालेत मित्रांनो. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. स्ट्रायकिंग एंडवरती गुरु जो मागील मॅचचा हिरो होता ज्याच्या बॅट मधून तब्बल 15 चेंडू मध्ये 46 धावा आल्या होत्या तोच गुरु आपला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये. यावेळी गुरुला फसवलाय. कॅच ड्रॉप. याच गुरुची कॅच तुम्ही मिस केली जाते ड्रॉप केली जाते ज्यानं मागील मॅच मध्ये तब्बल 46 धावा ठोकल्या होत्या. आता गुरु सहजासहजी शांत बसणार नाहीये. याचा पश्चाताप जरूर होईल का नाहीये हे देखील पाहावं लागेल. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 धावा. 3 चेंडू पूर्ण 6 धावा धावफलकावरती दिनेश. फटका फसलाय. पुन्हा एकदा लेग स्लिप रिझन वरती आपण पाहतो चेंडू गरकन गिरकी घेऊन डीप मध्ये ट्रॅव्हल करतोय. अलंग कार्पेट याच्यावरती 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे म्हणजे या प्रत्येक टीमचा आपण पाहतोय महत्वाचा हुकमाचा स्ट्रायकर गोलंदाज असतो तो पहिली ओव्हर जरूर हाताळत असतो आणि याच कारणास्तव की काय आपण पाहतोय हा गोलंदाज कमी धावा खर्च करण्यामध्ये यशस्वी राहिला आतापर्यंत. 3 ओव्हरच्या मॅचेस असणाऱ्या दुय्यम फेरीचे याची देखील नोंद घ्यायची आहे. फटका पैठा फटका लाजवाब स्ट्रोक. काय लाजवाब फटका आपणास पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग रिजन बॅकवर्ड एरिया आणि त्यामध्ये मिळालेल्या या 4 धावा रिप्ले टेलिकास्ट ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. धर्मेंद्र पवार आपण पाहतोय अतिशय आकर्षक आणि देखणे फटके याच्या फलंदाजीमध्ये आपणास पाहायला मिळतात. चप्पल झाला. तदनंतर मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड एरियामध्ये हा खेळलेला फटका अतिशय दर्जेदार होता सुरेख होता आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 12च्या घरामध्ये धावफलक आता जाऊन पोहोचलाय. या ओव्हर मधील चेंडू कंप्लीट होत असताना 5 एक शेवटचा बॉल दिनेश यांचा. हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाते. पॉइंट वरती खेळून काढला जातो. एक शेवटचा बॉल सिंगल रन सिंगल स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली जाईल आणि या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 13 धावा टीम जळप असंघ. त्यांनी अन्यांदेव येताना पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती. हेलिकॉप्टर उडवलंय चेंडू हवेमध्ये. दिनेश येतोय. कॅच कंप्लीट म्हणजे धर्मेंद्र या मॅच मध्ये देखील शांत पद्धतीने माघारी जाताना पाहायला मिळेल. दिवस नाहीये जरूर मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये तो प्रयत्न करतोय परंतु त्या प्रयत्नाला यश मिळत नाहीये. अगदी मागील मॅचचा विचार करायला गेलं तर कमी धावेवरती खर्च अगदी मात्र आपण पाहतोय कमी धाव्या त्याच्या माध्यमातून बनवले गेले. तदनंतर या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय स्वस्तात माघारी गेला आणि या संघाची धावसंख्या आता कोण बनवणार आहे. मागील मॅच मध्ये जबाबदारी गुरुने स्वीकारली होती. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा गुरु असेल इन ऍक्शन मध्ये की येणारे बॅटर आपण पाहतोय एन व्ही पवार हे देखील पाहायला मिळतील. मागील मॅचचा विचार करायला तर एन व्ही पवार यांनी मात्र विकेट सॅक्रिफाईस केली तदनंतर मात्र गुरुने तब्बल 46 धावा बनवल्या होत्या. या मॅच मध्ये काय पाहायला मिळणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक विकेट गमावली जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा टीम जळप असंघ.
नाहीये. थोडंसं मात्र आपण पाहतो नेव्हरमॅन क्रिकेट खेळावं लागेल. असंच काहीसं मागील मॅचमध्ये पाहायला मिळालं आणि विकेटला देखील सामोरं जावं लागलं आणि आता कॉल मात्र आपण पाहतो या मॅचमध्ये देखील चुकला होता. परंतु दोन्ही बॅटर सेफ असणार आहेत. 2 बॉल पूर्ण झालेत. गोलंदाज पाहिलं तर बॉलिंग मार्क वरतून यावेळी दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते डॅनी यांच्या माध्यमातून. चेंडू हवेमध्ये लखन असेल, चेंडू मात्र फील्ड करतोय, वन बाउन्स गॅदर करतोय, फेकी करेल आणि तसंच पाहायला गेलं तर मसुगडेवाडी संघासाठी एक खुशखबर असेल. माननीय लक्ष्मणजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून जर सलग 3 विकेट घेतले तर 1001 रुपयांचे कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिलं जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. लक्ष्मणजी जाधव साहेब आपण पाहतोय खोनोली गावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून वारंवार खेळाडूंवरती प्राइज लगावली जाते कारण की त्यांचा एक खेळ चांगला व्हावा, एक त्यांचा खेळ बहारदार व्हावा यासाठी मात्र आपण पाहतोय त्यांना प्रोत्साहित केलं जात आहे लक्ष्मणजी जाधव यांच्या माध्यमातून. ओहो, वाईट फटका खेळायचा होता, वाईट बॉल आहे आणि या वाईट वरती आपण पाहतोय धावा, टोटल 2 धावा धावफलकावरती आम्ही जोडणार आहोत. वाईट प्लस 1 या 2 धावेने संघाची धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचले 16 धावा. तीन चेंडू पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 16 धावा. येणारे 3 बॉल गोलंदाज डॅनी यांच्या माध्यमातून कसे हाताळले जातील. हे 2 संघ आपण पाहतो ज्यांनी प्रथम फेरीमध्ये विजय मिळवला होता. आमने सामने 2 दर्जेदार संघ. पुढे सरसावून फटका खेळलाय, फटका ऑनसाइड वरती खेळला जातोय. डीप मिड विकेट रिजन वरती चेंडू फील्ड देखील केला जातोय. एकच रन येणार आहे. एका धावेने मात्र फरक मोठा पडत नाहीये. मागील ओव्हरचा विचार करायला गेला तर कमी धावा खर्च केला म्हणजे मोठे फटके येऊ दिले नाहीत. या ओव्हरमध्ये देखील तेच समीकरण पाहायला मिळालंय. फुलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपणासाठी यॉर्कर पाहायला मिळाला. या चेंडूचा सन्मानच करावा लागतो मित्रांनो, तेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील सिंगल रन आणि या सिंगल निशी फक्त धावफलक 1 पुढे सरसावतो. संघाची धावसंख्या आता फक्त 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ओव्हर मधील 5 बॉल कंप्लीट झालेत आणि एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. टॅनी यांचा स्ट्रायकिंग एंड वरती एनबी यांना पाहतोय. हवेमध्ये एका वेग घेतोय दिनेश येणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अजून एक दर्जेदार कॅच दिनेशच्या माध्यमातून कंप्लीट केला जातोय. विकेट क्रमांक 2 आघाडी आणि 2 ओव्हरचा खेळ देखील संपतोय. 2 ओव्हरच्या अखेरीस 2 विकेट गमावल्या जातात आणि धावफलकावरती धावा 18 देखील गमावल्या जात आहेत. आता येणारी एक शेवटची ओव्हर आपणास पाहायला मिळेल कारण की सेकंड राऊंडची आपणास मॅचेस या 3 ओव्हरच्या पाहायला मिळाल्या जात आहेत. एक शेवटची ओव्हर असेल. या शेवटच्या ओव्हरमध्ये मिस्टर सँटी पवार देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावरती आता जबाबदारी असणार आहे. गुरुला धावा बनवाव्या लागतील. कोण बनवणार धावा येणाऱ्या शेवटच्या ओव्हरमध्ये हे देखील पाहावं लागेल. धावा रोखणारा गोलंदाज कोण असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल गुरुने मात्र आपण पाहतोय हुक केलाय. याच्यावरती मिळत आहे 6 धावा आणि या मॅक्सिमम निशी आपण पाहतोय ओव्हरला केली जाते सुरुवात. संघाच्या धावसंख्येमध्ये 6 ने भर आणि संघाच्या धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 24 रन. शेवटची ओव्हर आणि शेवटच्या ओव्हरचं रणसिंग फुंकलं जातं या 6 धावी निशी. अर्थातच आपण पाहतोय गुरु पवार स्ट्रायकिंग एंड वरतून. पहिला बॉल बॅकफुट वरती फेकी केला होता. डाव्या हाताचा डावखोरा गोलंदाज आहे शंकरला आपण पाहतोय. समोर गुरु असेल विकेटच्या बाहेर. यावेळी वाईड येतोय. पंच कवतात की वाईड प्लस धावा किती येणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 तर धावून कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी जागा सोडली जाईल. चेंडू आलाय रोखलं जाईल. यावेळी देखील मात्र आपण पाहतोय वाईड प्लस टोटल 2 धावा धावून घेतलेल्या आणि अगदी 3 धावा आपण पाहतोय धावफलकावरती जोडल्या तर संघाची धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचते 27 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 27 रन ऑन स्कोर बोर्ड धावफलकावरती धावा आपणास पाहायला मिळत आहेत. एकच बॉल पूर्ण झालाय.
वाईट बॉल आहे. बॅटची कडा. यावेळी मात्र आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे शरीरापासून दूर ठेवला आणि यामध्ये झालं. गुरु पवार यावेळी माघारी जाताना पाहायला मिळतोय. त्याच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना पाहायला मिळणार आहे आपणास. अर्थातच वैभव पवार त्याने मात्र मागील मॅच मध्ये धाबा बनवल्या होत्या. दोन बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपणास पाहायला मिळत आहे धावा 27. 27 रन ऑन स्कोर बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव सरळ दिशेला खेळून काढला जातोय. थोडासा मिस स्ट्रोक लखन धावतोय. चेंडू पर्यंत पोहोचला जात नाही. चेंडू फीड केलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण देखील केल्या जात आहेत. या 2 धावेने मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या बढती घेते. 29 वरती जाऊन पोहोचले. ओव्हर मधील अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके येणे गरजेचे असं मात्र जळव संघ बोलत असेल. जळव संघाचे आपण पाहतोय सर्व चाहते बोलत असतील. हे 2 मोठे फटके येतील का पाहणे देखील गरजेचे आहे. पुढे सरसावून नाहीये. यावेळी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जाणून घेतलं फलंदाजाच्या मनामधील तंत्र. नंतर मात्र फेकी केला हा चेंडू. म्हणजेच निर्धाव बॉल शंकर याचा. हवेमध्ये चेंडू असेल. हो थोडासा दूर राहतोय. थोडासा दूर राहतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय 4 धावा देखील पंच घोषित करतायत. या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 33 धावा. एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. बॉलिंग मार्क वरतून शंकर टू बॅटर वैभव पवार. यानंतर होणारी मॅच असेल करण जोशी विरुद्ध टीम भार साखळे. दोन्ही संघाचे कॅप्टन येणार आहे. टॉस का बॉल्स या मंचावरती टॉस देखील केला जाईल. याबी विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपामध्ये वैभव पवार बाद होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात 33 धावा. 34 धावांचं आव्हान असेल याची देखील नोंद घ्यायची. टीम मसुगडेवाडी संघ 18 चेंडूमध्ये तुम्हाला विजयासाठी 34 धावा बनवाव्या लागतील आणि 34 धावांचंच आव्हान असेल कारण की कंपल्सरी चेस सामने आपणास पाहायला मिळतात. त्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये अंतर्गत स्पर्धा खेळत असताना सर्व सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे नियम लागू असणार आहेत याची देखील नोंद घ्यायची आहे आणि चेंडू जमा देखील करायचे आहेत. आणि या मॅचचा आम्ही टॉस अमोलजी जाधव यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. तसेच गायमुखवाडी संघ तुम्ही देखील या. तुमचा देखील आम्ही सन्मान करू इच्छितो आणि या सन्मानाचा स्वीकार देखील करायचा आहे. या मॅचचा करण जोशी टीम कॅप्टन आणि टीम कॅप्टन भार साखळे टॉस केला जाईल आणि हा टॉस आम्ही अमोलजी जाधव यांच्या शुभ हस्ते करणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. थँक्यू सो मच टीम गायमुखवाडी संघ तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये आपली एंट्री केली, प्रवेश नोंदवला. तदनंतर एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळाला. त्याबद्दल तुमचे देखील आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. तसेच टॉस केला जाणार आहे. शंकरजी जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. शंकरजी जाधव आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. टीम करण जोशी आणि टीम भार साखळे दोन्ही संघाचे कॅप्टन या. टॉस केला जाईल. टॉस का बॉस या मंचावरती.
टॉस देखील होतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. अर्थातच शंकर दादा कॅप्टन होते आणि त्यानंतर विपक्षीय कॅप्टन काका आपणास पाहायला मिळाले. टॉस मात्र गेला करण जोशी संघाच्या बाजूने आणि त्यांनी मात्र कळवलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करणार आहे. म्हणजे फिल्डिंग करावी लागेल. भारत सकाळी संघ आपणास याची देखील नोंद घ्यायची. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय. फर्स्ट राऊंडची मॅच असेल म्हणजे 4 ओव्हरची मॅच आपणास पाहायला मिळेल. याची देखील नोंद घ्या. तसेच एक सर्वांसाठी खुश खबर देखील असेल. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया SBI लाईफ इन्शुरन्स यांच्या वतीने ॲडवायझर अर्थातच बाळासाहेबजी मातने साहेब हे घेऊन आलेत. सर्व खेळाडूंसाठी आपण पाहतोय टर्म इन्शुरन्स असेल फक्त 5,000 रुपये वार्षिकमध्ये 5 लाखाचा टर्म इन्शुरन्स वयाच्या 60 वर्षापर्यंत भरलेले सर्व पैसे रिटर्न देखील येतील. ही ऑफर आहे आणि या सर्वांनी ऑफरचा लाभ घ्या जरूर. बाळासाहेबजी मातने यांच्याशी संपर्क देखील साधा. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्कवरती धर्मेंद्र येतोय. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर लखन. नॉन स्ट्रायकिंगला राहुल आहे. मॅच करूया स्टार्ट. पहिला बॉल जो हिरो होता मागील मॅचचा त्याला मात्र आपण पाहतोय माघारी धाडण्यामध्ये यश आलंय. लेग स्टिक मात्र आपण पाहतोय विस्कळीत केली जाते. फर्निचर लाकूड तोड कामगिरी केली जाते धर्मेंद्रच्या माध्यमातून. बॅक टू द पेव्हिलियन. बॅटर गॉन लखन. धर्मेंद्र पवार बॅटिंगच्या जोरावरती या मॅच मध्ये काही करू शकला नाही, परंतु तो जिथे चान्स मिळेल ना तिथे मात्र आपण पाहतो ग्रॅप करत असतो. जिथे मात्र आपण पाहतो आपल्या संघाला जेवढं देता येईल तेवढं देत असतो. आता बॉलिंग मार्क वरती तो आला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिली. कारण की बॅटिंग करताना तो थोडासा स्वस्तात माघारी गेला होता, परंतु गोलंदाजी मधून तो या मॅच मध्ये आपण पाहतो प्राण आणतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंकर पाहायला मिळतील. वन डाऊन बॅटर इन ॲट नंबर 3 वरती क्रमांक 3 वरचा फलंदाज शंकर. हा बॉल चांगला आहे. या विकेट शोधून काढला जातोय. टीप वरती क्षेत्ररक्षक कोणी नाही. आउटफील्ड मात्र आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये तेज तर्रार होते आणि याच दरम्यान आपण पाहायला मिळाले तेज तर्रार बाउंड्री 4 धावा आणि या 4 धाव्याने देखील आपण पाहतोय 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी रणसिंग फुंकलं जात आहे. 2 बॉल कंप्लीट, 1 रन, 1 विकेट आणि या संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. विनंती करेल ज्या संघांची मॅच चालू असेल त्यांनी मात्र खेळाडू कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे याची देखील नोंद घ्यायची आहे. ज्या संघांची मॅच चालू असेल तेच संघ खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. अजून एक चांगला फटका यार. यावेळी देखील आपण पाहतो कॅप शोधून काढला जातोय. सलगचा दुसरा येतोय शंकरच्या बॅट मधून. जो शेवटचा गोलंदाज होता तो मात्र आता धावा बनवतो. तिसरा आला तर लक्ष्मणजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 1,001 रुपयांचं कॅश प्राइज ही मॅच संपल्यानंतर लगेच तुम्हाला दिला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. फॉलो थ्रू मध्ये अगदी चेंडू फील्ड देखील केला जातोय. चर्चा झाली होती. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 8 वरती स्थिर आहे. 4 बॉल कंप्लीट झाले. शेवटचे 2 बॉल धर्मेंद्र टू बॅटर शंकर. चांगला चेंडू हाताळला जातोय. वैभव असेल डाईव्ह तर लगावले. डीप वरती क्षेत्ररक्षक आपणास पाहायला मिळाले. TNV जळव संघ वारंवार आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून समर्पण दिलं जाते आणि समर्पण एवढी मोठी गोष्ट आहे ना. प्रत्येक कोणत्याही क्षेत्रामध्ये जर डेडिकेशन देत राहिला तर जरूर त्यामध्ये यश देखील मिळत राहतं. असं मात्र आपला संघ पाहायला मिळतोय या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील. का नामांकित संघ बोललं जातं कारण की वैभवला देखील माहिती आहे आउटफील्ड मध्ये बॅकअप मिळेल नाही मिळेल, परंतु तिथून जर चेंडू सुटला तर जरूर 4 धाव्यांसाठी जाईल आणि या 4 धावा मला खर्च करायचे नाहीयेत. चांगला चेंडू हाताळला जातोय. यावेळी देखील आपण पाहतोय डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि या डॉट निशी ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. ओव्हर क्रमांक 2 खूप महत्वाची. कोण येणार आहे बॉलिंग मार्क वरती हे देखील पाहणं गरजेचं आहे.
मिस्टर सँटी बॉलिंग मार्क वरती त्यांना पाहायला मिळतात. चर्चा झाली होती कोण येणार, वैभव येणार की सँटी येणार, वैभव येणार की सँटी येणार, आणि शेवट मात्र मयूरची भविष्यवाणी खरी ठरते. संतोष पवार ऑन बॉलिंग मार्क वरती ओव्हर दी विकेट, एक निर्णायक षटक ज्यामध्ये ते आलेत. पहिला बॉल, पहिला चेंडू आपण पाहतोय. क्रुशियल ओव्हर आहे या मॅच मध्ये, आपण पाहतोय या मॅचला कलाटणी देणारी ओव्हर असेल. या मॅचला आपण पाहतोय निर्णायक ओव्हर असणार आहे जी मात्र हातात आहे संतोष पवार. यावेळी देखील डॉट बॉल, यावेळी देखील निर्धाव चेंडू, म्हणजे या चेंडूवरती देखील आपण पाहतोय कोणती धाव येणार नाहीये याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. जर या मॅच मध्ये विजय मिळवला तर पुढच्या फेरीसाठी आपण पाहतोय पात्र ठरणारी टीम ठरू शकते जळव संघ, आणि त्यासाठीच काय प्रयत्न करते. या ओव्हर मध्ये धावा देखील येणं गरजेचं आहे. डॉट बॉल आहे, सलगचा तिसरा चेंडू, व हेच तर आपण पाहतो क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मित्रांनो. विकेटच्या मागे पळू नका, डॉट बॉलच्या मागे पळा, जरूर विकेट तुमच्या पाठीमागे धावत येईल. हेच मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संतोष यांच्या माध्यमातून अंमलात आणलं जात आहे. पहिले 3 बॉल डॉट येताना पाहायला मिळत आहेत. मॅक्सिमम येतोय युजिट. यावेळी मात्र आपण पाहतोय बैठा फटका जरूर आला, परंतु पहिले 3 चेंडू नंतर आलाय. आता हे 3 चेंडू वरती काय ठरेल मॅचची कहाणी हे देखील पाहणं गरजेचं आहे. या 6 धावीने संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या 3 चेंडूवरती डॉट आला आणि चौथ्या चेंडूवरती हा षटकार आला. पहिले 3 चेंडू अगदी शांतपणे उभं करून ठेवलं होतं, परंतु या चौथ्या चेंडूवरती त्याला यश आलंय, त्या फलंदाजाला यश आलंय. आता येणारे शेवटचे 2 चेंडू. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. यावेळी स्लीपरचा क्षेत्ररक्षक येतोय. 1 रन. दुसऱ्या धावेसाठी कॉल. फेकी कुठे केली जाईल, नॉन स्ट्राइक एंडला हळूवार केली जाते. याच दरम्यान 2 धावा देखील येताना पाहायला मिळाल्यात. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता 5 बॉल कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. आणि एक सूचना असेल, आयोजक वर्ग, खोनुलीचे सर्व मेंबर्स जे कोणी नाश्ता करण्याची शिल्लक असतील त्यांनी जरूर या, नाश्ता देखील लगेचच करा. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पंकज धावतायत, त्याच्यावरती पोहोचले जातील, थोडेसे दूर राहत आहेत, परंतु प्रयत्न चांगला होता. या चेंडूवरती देखील 2 धावा. शेवटच्या बॉलवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या आता 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. शेवटचा गोलंदाज कोण आहे त्याच्यावरती जबाबदारी देखील दिली असेल आता, आणि शेवटचा गोलंदाज जबाबदारी घेऊनच येणाऱ्या बॉलिंग मार्कवरती हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटची ओव्हर 6 चेंडूमध्ये बनवायची आहेत. विजयासाठी 14 धावा. बॉलिंग मार्कवरती गोलंदाजीसाठी तयार केला जातोय गोलंदाज. त्याचं मनोबल वाढवलं जातंय, आत्मविश्वास वाढवला जातोय, कारण की संपूर्ण संघाची मदार मात्र आता त्याच्या खांद्यावरती आहे, आणि संपूर्ण संघाची मदार त्याला खांद्यावरती घेऊन या मॅच मध्ये आता उतरावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 6 मध्ये बनवायचे आहेत 14 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती तो शंकर आहे, नॉन स्ट्राइक एंडला पाहायला गेलं तर राहुल देखील आहे. ही जोडी आहे ज्यांनी मात्र पहिल्या मॅच मध्ये एक चांगला खेळ केला होता, आणि शंकरच्या बॅट मधून देखील या मॅच मध्ये चांगले फटके आलेत. 6 मध्ये 14 बनवणं सोपं देखील आहे, तितकंच अवघड देखील आहे. चला मॅचला करूया सुरुवात. ओव्हर दी विकेट, वैभव टू बॅटर शंकर. पहिला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने, धर्मा येतोय, धावत येतोय, एका धावेवरती रोखलं जाईल का? स्ट्रायकिंग एंड वरती फेकी केले. हेच तर करायचं होतं, धर्माला नॉन स्ट्राइक एंड वरती उभं करायचं होतं. या शंकरला ज्याच्या बॅट मधून मोठे फटके येतात त्याला मात्र शांत ठेवायचं आहे, त्याला मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती उभं करायचं आहे. परंतु चर्चा फक्त शंकरचीच नाहीये, तर चर्चा या मॅच मध्ये आपण पाहतोय सोहमची देखील आपणास, राहुलची देखील आपणास पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती राहुल. 5 मध्ये बनवायचे 13 धावा. विजयासाठी 13 धाव्यांची गरज असेल. कशा बनवल्या जातील आणि कशा अडवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. फटका खेळलाय आडव्या बॅटीने, क्रॉस बॅटेड संतोष दादा येत आहे. चेंडू मात्र टेक होत नाहीये. यावेळी 4 धावा येतात. या 4 धावा आता मायनस केल्या जातील. म्हणजेच पाहतोय आपण आता येणारे 4 बॉल
विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 4 मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. एक मोठा फटका तर मॅच मध्ये एंटर करू शकते टीम मसुगडेवाडी संघ. होय, जरूर एक मोठा विजय देखील ठरू शकतो, कारण की जळव संघासमोर विजय मिळवणं एक मोठी बाब आहे. एक दमदार खेळ त्यांचा देखील या हंगामामध्ये पाहायला मिळाला. असा जळव संघ तो देखील सहजासहजी हार मानणार नाहीये. एका बाजूने आपण पाहतोय बॅटर राहुल असेल तर दुसऱ्या बाजूने वैभव असेल. जोपर्यंत माझा संघ जिंकत नाही तोपर्यंत मी हार मानणार नाहीये. मला प्रयत्न करायचे आहेत. चला मॅचला करा सुरुवात, जास्त वेळ घेऊ नका. चार मध्ये बनवायचे आहेत 9 धावा आणि या चेंडूवरती फिल्डिंग थोडीशी बदलताना पाहायला मिळालं. स्वतः कॅप्टन आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिझन मध्ये आलाय. ही कॅप्टनची तळमळ आहे, ही मनातून होणारी त्याची आपण पाहतोय तळमळ आहे, कारण की ही मॅच त्याला मिळवायची आहे. या मॅच मध्ये आपण पाहतोय त्याला विजय मिळवून या चषकावरती नाव कोरायचं आहे. 4 मध्ये 9. फटका खेळलाय, फटका फसला गेलाय. धावत धर्मेंद्र पवार जातोय, नाही पोहोचला जात, परंतु चेंडू फीट केलाय. हा धर्मेंद्र पवार आहे जो काही करू शकतो. हा फ्लेक्सिबल धर्मेंद्र पवार आहे जो काही आणि कसंही करू शकतो. त्याच्या माध्यमातून हा चेंडू फील्ड केलाय. हाताने नाही तर पायाने, पायाने नाही तर अंगाने. चेंडू तर मी अडवणारच आहे. या चेंडूवरती धावा आले 2. आता समीकरण बदललं जाते. 3 मध्ये हवेत विजयासाठी 7 धावा. काय घडणार आहे मॅच मध्ये? एक चेंडू निर्धाव आला तर मॅच मध्ये जरूर चुरस निर्माण होणार आहे. जरूर चुरस निर्माण केली जाईल का वैभव पवार? हे चुरस निर्माण केली जाते, चुरस निर्माण केली जाते. 2 मध्ये हवेत आता धावा 7. 2 मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज आहे. सामना कंपल्सरी चेस राहिला. या 7 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील, तेव्हा मात्र विजय तुमच्या पायाखेरीस येऊन पडेल. याची देखील नोंद घ्यायची आहे. 2 मध्ये 7. प्रेशर वाढलं जात आहे, दडपण वाढलं जात आहे. यावेळी काय घडणार आहे मॅचच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका बाजूने राहुल तर दुसऱ्या बाजूने वैभव. विजय कोणाचा होणार आहे? जळव की टीम मसुगडेवाडी? हे देखील पाहणं गरजेचं आहे. डॉट बॉल, प्ले अँड मिस. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू निर्धाव येतोय. आता मात्र प्रत्येकाच्या जीवामध्ये जीव आलाय. ही मॅच मात्र आपण पाहतोय हा मुठीमध्ये पकडून ठेवले. आता विजयासाठी 1 मध्ये बनवायच्या 7 धावा जरी षटकार गेला तरी वांदा नसेल, कारण की सामने कंपल्सरी चेस आहेत. याची देखील नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल, मॅच फिनिश, मॅच विजयी. यावेळी मात्र आपण पाहतोय जळव असंघ विजय मिळवते. तब्बल 14 धावा डिपेंड करत असताना वैभवने मात्र मिळवून दिलाय हा विजय. वेल प्ले टीम जळव असंघ आणि वेल प्ले टीम मसुगडेवाडी संघ. थँक्यू. आता जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने. करण जोशी टीम आणि त्यांच्या विपक्षीय टीम